नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी। तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे मित्रांनो की या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी होणार आहे, याचा तारखाही डिक्लेअर त्या ठिकाणी झालेला आहे। आणि या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जो उमेदवार आपल्या सर्कलमध्ये फिरताना त्या ठिकाणी दिसून येत आहे। पण या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत असताना या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त परेशान व सर्वात जास्त संकटात जर कोण दिसून येत आहे तर तो मतदार राजा या ठिकाणी दिसून येत आहे। तर मी इतर जिल्हा परिषद निवडणुकीविषयी न बोलता आपल्या चिंचोली नाचेलवेल सर्कल विषयी या ठिकाणी बोलणार आहे की बऱ्याच जणांना या ठिकाणी वाटत असेल की मतदार राजा कस काय या ठिकाणी संकटात आहे, संभ्रमात आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण या ठिकाणी बघावा आणि मतदार राजा का संभ्रमात आहे तर मी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगत आहे की याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होत असताना दोनच पक्ष त्या ठिकाणी राहायचे, मग काँग्रेस आणि शिवसेना आणि थोडंफार भाजप। मागच्या वेळेस भाजपचा होतं, त्यामुळे भाजपचाही उमेदवार मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीला त्या ठिकाणी उभे होते। पण ती निवडणूक पाहिजे तशी त्या ठिकाणी व्हायची नाही, कारण प्रत्येक गावातला एक एक उमेदवार त्या ठिकाणी उभा राहायचा। त्यामुळे गावातील लोकांना संकट, संभ्रम किंवा त्या ठिकाणी कोणताही ताणतणाव त्या ठिकाणी दिसून यायचा नाही। पण आता पक्षाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उमेदवाराचं प्रमाणही त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। कारण अगोदर दोनच पक्ष त्या ठिकाणी होते, काँग्रेस आणि शिवसेना। पण आता शिवसेनेचे दोन पक्ष या ठिकाणी झालेले आहेत, एक उभाटा गट, त्यानंतर शिंदे गट, म्हणजे दोन पक्ष या ठिकाणी झाले। त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन पक्ष त्या ठिकाणी झाले, एक अजितदादा गट, एक शरद पवार गट। तर हे दोन पक्ष त्या ठिकाणी वाढले। त्यानंतर याच्या अगोदर दोन पक्ष असताना पुन्हा आता वंचित बहुजन आघाडीची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2019 ला खासदार त्या ठिकाणी निवडून आले होते, त्यामुळे वंचितची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आता छत्रपती संभाजीनगरला महानगरपालिका निवडणूक झाली किंवा महाराष्ट्रात ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे त्या ठिकाणी झाले। त्यानंतर MIM ची ताकद त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी महानगरपालिका निवडणूक झाली त्या ठिकाणी 33 नगरसेवक MIM चे त्या ठिकाणी निवडून आलेले आहे। त्यामुळे या सर्व पक्षांची ताकद खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहणार आहे। तर कुठेतरी पक्षाचं प्रमाण वाढत असताना उमेदवारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। आणि हे झालं, अनेक उमेदवार व अनेक पक्ष वाढले असता, पण एक सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की प्रत्येक गावामध्ये अगोदर एकच उमेदवार त्या ठिकाणी उभा राहायचा, पण आता एका गावामध्ये 2-2, 3-3 उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उभे राहणार असल्यामुळे लोकांना, मतदारांना खूप मोठा प्रश्न व संभ्रमात या ठिकाणी पडलेला आहे। कारण प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या चिंचोली गावातील असो किंवा आपल्या इतर गावातील किंवा आपल्या उमेदवाराला आपल्याला प्रचार त्या ठिकाणी करायचा आहे। प्रत्येक जो पक्षाचा किंवा एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता त्या ठिकाणी असतो आणि प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या नेत्याचा, पक्षाचा किंवा आपल्या गावातील उमेदवाराचा प्रचार त्या ठिकाणी करावा। पण एका गावात 2-2 उमेदवार असल्यामुळे मतदार सुद्धा या ठिकाणी संकटात पडलेले आहे। कारण याच्या अगोदर सोशल मीडिया पाहिजे तशी पॉवरफुल नव्हती, त्याचा वापर कमी प्रमाणात त्या ठिकाणी व्हायचा। कोण कोणासोबत भेटायचं ते कळत नव्हतं, कोण कोणाचं काम करतं हे पाहिजे तसं त्या ठिकाणी कळत नव्हतं। पण आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण कोणासोबत आहे, कोण कोणासोबत भेटला हे सोशल मीडियाच्या माध्यमातून ताबडतोब त्या ठिकाणी कळतं कोणता आणि कारण उमेदवारासोबत आता त्यांचे फोटोग्राफर, त्यांचे सोशल मोबाईल घेऊन येणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहतात आणि जो त्यांचा सर्कलमध्ये पंचायत समितीमध्ये फिरता दौरा त्या ठिकाणी असतो, तर तो फोटोग्राफर, तो मोबाईलवाला त्या मोबाईलमध्ये कैद करतो आणि एका मिनिटात तो व्हिडिओ सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकण्यात येतो। तर प्रत्येक कोण कोणासोबत होतो, कोण कोणाला भेटलं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळतं। तर मतदारांनाही खूप मोठा संभ्रम या ठिकाणी पडलेला आहे। तर मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्येही 2 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहे, एकीकडे रावसाहेब पवार तर एकीकडे अशोक दादा पवार। तर आपल्या गावातही 2 उमेदवार असल्यामुळे आपल्या चिंचोली गावातील मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संभ्रम पडलेला आहे किंवा इतर उमेदवारांसोबतही चिंचोली गावातील लोकांचे संबंध आहे। मग
आता एका पक्षातून दोन दोन उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहे. जर पक्षाने त्यांना तिकीट नाही दिले तर ते अपक्ष किंवा इतर पक्षामध्ये उभे त्या ठिकाणी राहणार आहे. तर कुठेतरी मतदारांना सुद्धा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता लोहगाव मध्येही आपले देवीदास मनगटे यांचे चिरंजीव शिवाजी मनगटे त्या ठिकाणी उभे राहणार. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी ही लोहगावमधून त्या ठिकाणी उभे राहणार. तर लोहगावातील लोकांना त्या ठिकाणी संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा त्या लोहगाव गावातील लोकांचे इतर गावातील पुढाऱ्यासोबतही चांगले संबंध आहे किंवा इतर ते दुसऱ्या पक्षाचे काम करत असताना त्यांना पक्षाचं काम त्या ठिकाणी करावे लागते आणि गावातले उमेदवार त्या पक्षाचे नसल्यामुळे तिसराच माणूस त्यांना त्या ठिकाणी निवडावं लागतो. तर अनेक संभ्रम मतदारांना या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निर्माण झालेला आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदारांना उमेदवारांना एक सांगू इच्छितो की प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावातील किंवा आपल्या पक्षाचं लोकांचं काम आपण या ठिकाणी करावे, पण उमेदवाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक मतदार त्या ठिकाणी संभ्रमात आहे की आपण कोणाचं काम या ठिकाणी करावे. कारण जर आपण समजा उदाहरणार्थ जर रावसाहेब पवारचं काम केलं तर इकडे अशोक दादा आहे आणि अशोक दादाचं काम केलं तर इकडे रावसाहेब पवार एकमेकांविषयी एकमेकांना द्वेष हा भावना त्या ठिकाणी निर्माण होईल असं मतदारांना त्या ठिकाणी वाटते. पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून उमेदवारांना किंवा मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की निवडणूक ही निवडणुकीपुरतीच त्या ठिकाणी बघावी. कारण आपला जन्म या गावामध्ये झालेला आहे आणि मरण आपल्याला या गावात आहे. कारण आपण एकमेकाच्या सुखादुःखाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी हजर राहतो. कारण निवडणूक ही 8-10 दिवसाची असते. निवडणूक गेल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला एकत्र या गावामध्ये राहायचं आहे, आपल्याला एकमेकाच्या सुखादुःखात त्या ठिकाणी राहायचं. तर कोणीही निवडणुकीला मनावर या ठिकाणी घेऊन ये, ज्याला जो तो उमेदवार पटतो त्याचं काम त्या ठिकाणी करा, पण एकमेकाला डिवचू नका, एकमेकाला अशब्द वापरूच नका. कारण निवडणुकीत बऱ्याच जणी काय करतात का त्या निवडणुकीमध्ये अंगावर त्या ठिकाणी घेतात आणि इतकं जीवाला लावून घेतात, एकमेकांना द्वेष निर्माण करतात, एकमेकांना शाब्दिक चकमक त्या ठिकाणी करतात. तर कोणीही शाब्दिक चकमक त्या ठिकाणी करू नये. निवडणुकीपुरतच या ठिकाणी घ्यावे. कारण तुम्ही वरच्या लेवलचं राजकारण पहा, हे लोक सत्तेसाठी कोण कुकडे झालं काही समजा नाही, सगळे बिनबुडाची गाडी झाले. जो तो कुठून सत्ता मिळेल, कोणाला कुठून तिकीट मिळेल याच्यासाठी कुणीही कुठे त्या ठिकाणी लुंडकत आहे, कोणालाच बूड त्या ठिकाणी राहिला नाही. कारण ही निवडणूक एकदम म्हणजे एकदम वेगळी या ठिकाणी होताना दिसून येत आहे आणि या वरच्या नेत्याचं नातंही खूप मोठ्या प्रमाणात आहे. हिंदूची मुलगी मुस्लिमाच्या घरात आहे, मुस्लिमाची मुलगी हिंदूच्या घरात आहे, आपल्याला हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी सांगतात. त्यानंतर बऱ्याच बौद्धांनी ब्राह्मण समाजाच्या बायका केलेल्या, बऱ्याच बौद्धाच्या मुली इतर समाजाच्या घरी. त्यामुळे जातीवाद हा कुठेच या ठिकाणी राहिला नाही. हे लोक फक्त आपल्याच खालच्या लेवलच्या लोकांमध्ये जातीभेदाचा द्वेष निर्माण या ठिकाणी करतात. कोणीही जातीभेद त्या ठिकाणी करू नये, कोणीही पक्षाची बाजू त्या ठिकाणी घेऊ नये, कोणीही उमेदवाराची बाजू त्या ठिकाणी घेऊ नये. आपल्याला जर एखाद्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करायचं असेल तर ते मतदानाच्या माध्यमातून करा, आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून करा किंवा आपण प्रचार सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करा. पण कोणीही कोणावर वैयक्तिक टिपा टिप्पणी करून एकमेकांसोबत द्वेष निर्माण या ठिकाणी करू नये. कारण ही निवडणूक 8 दिवसाची राहते, पण आपल्याला या जीवनामध्ये ही क्षणभंगुर जिंदगी आपल्याला सर्वांना प्रेम त्या ठिकाणी वाटायचं आहे आणि या प्रेमाच्या माध्यमातूनच आपल्याला एकमेकांसोबत या ठिकाणी राहायचं आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व मतदारांना उमेदवारांना सांगू इच्छितो की कोणीही आपसामध्ये द्वेष त्या ठिकाणी निर्माण करू नये, एकमेकांविषयी वाईट वाकडे या ठिकाणी बोलू नये. निवडणूक ही निवडणुकीपुरतीच त्या ठिकाणी लढावी एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की जास्त उमेदवारामुळे मतदार या ठिकाणी संकटात आहे आणि पुन्हा एका गावातले 2-2 उमेदवार असल्यामुळे त्यामुळे अजून मतदार या ठिकाणी संकटात आहे. आणि त्याच्याहून जास्त संकटात जर कोणी असेल तर ते कार्यकर्ते. कारण या कार्यकर्त्यांना वाटतं की आपण कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व करायला भेटलं पाहिजे आणि कोणत्या तरी उमेदवाराचा बाजू मांडण्याचा आपल्याला चान्स या ठिकाणी भेटला पाहिजे. पण झाला असं की एका गावातले 2-2 उमेदवार पुन्हा प्रत्येकासोबत संबंध असल्यामुळे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असा बऱ्याच जणांना प्रश्न या ठिकाणी
निर्माण पडलेला आहे. तर आपण कोणी ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिलेली आहे. या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार आहे आपल्याला मतदान करायचा, आपल्याला कोणाबरोबर त्या ठिकाणी फिरायचं. तर कोणीही न घाबरता ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षासोबत आपल्या उमेदवारासोबत काम त्या ठिकाणी करा, त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहा. पण एकमेकांसोबत द्वेष या ठिकाणी करू नये. 8-10 दिवस निवडणूक झाल्याच्या नंतर सर्वांनी पुणे एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी आपल्याला राहणंच आहे. कारण आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या आई जगदंबाची जत्रा या ठिकाणी भरणार आहे. पुन्हा आपल्याला गुन्ह्या गोविंदाने उत्साहात आई जगदंबाची यात्रात सहभागी होऊन आपल्याला आपला जो चिंचोली गाव आई जगदंबेच्या यात्रेनिमित्त जे जगप्रसिद्ध एक आपुलकीचं गाव, एक सर्व धर्माला घेऊन चालणारी ही यात्रा, या यात्रेला पुन्हा आपल्याला सर्वांना एकत्र यायचंय. बोल अंबा भवानी की जय. कोणी एकमेकांविषयी दोष निर्माण करू नये आणि कोणी एकमेकांविषयी वाईट वाकडं बोलू नये, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद.